गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं आमचं हा दगडाखाली दगड उचल आणि कॉक फिरव फक्त हळूच. मोटर झाली चालू, झाडांवर पाणी सोडायचंय. झालं का? तिथलं तुझ्या पायापासून थोडी नळी बसव, पाणी निघन तिथं. समोर माग तार बांधली तिथं तार. हा पॅक बसव थोडी दाबून. लय सगळी नाही निघत पण थोडी निघते. हा बस येतय, राहू दे, नको काय करू. सगळा कॉक फिरव. कणिक पण मळून ठेवली, सगळी तयारी झालेली आहे. चपात्या लाटायच्या. आत्या म्हणलं मागून लागते चपात्या. तू बाहेरचं काम उरव खाऊ का. भाजी पण केली आणि भाजी कशाची केली तुम्हाला दाखवू. हरभऱ्याची. हरभरा मस्तपैकी रात्री आत्यांनी भिजाय घातलं होतं म्हणून हरभऱ्याच्या भाजीची आमटी केलेली आहे. कडान मस्तपैकी छान असं. आणि बापू गेल्यात वाढू झाला दूध आणायला. चहा करायचा होता दुधाचा, पण चहा प्यायचा होता दुधाचा. बापू वाढू झाला दूध आणाय गेल्यात. पण काय झालं, बापू काय याय नाही तर लवकर या तुम्ही. आज मंगळवार आहे. मला वाटलं होतं तुम्ही एवढं तातडीने घरात आलाय म्हणलं, मला सांगायचं आलाय तू लक्ष्मा लवकर उरकून ये म्हणून. हो पण मला पण घरची सगळी कामं करावं लागतात. मांजर एक इकडं हो का, कशी धिंगाणा घालत नसतं त्यांचं चाललेलं असतं. तर भाजी तर कडली आहे. चपात्याची कणिक पण मळून ठेवली आहे. आत्या म्हणल्या आजच्या दिवस रानात जायचंय तिकडं लसूण लावायला. तुम्हाला मी म्हणलंच होतं. लसूण आत्यांनी सगळा व्यवस्थित करून ठेवलाय. तुम्हाला दाखवते मी. लसूण लावायचा म्हणल्यावर इतकं सगळ्यांनी व्यवस्थित करावं लागतं. अशा मस्त कुड्या फोडून हे करून अशा मोठ्या कुड्या लावावं लागतात. अशा गावरान लसणाला अशा लाल झरत अशा तवा ते गावरान लसूण म्हणतात त्याला. आता इकडे पण असं सोलून ठेवलाय. इथं ह्या कॅरेटात पण आहे अजून बरंच लावायचं. पाकडून तुपाने हे करून त्यांनी ठेवलंय सगळं व्यवस्थित करून. काल मी म्हणलं होतं, म्हणलं 2 बाया लावल्यात. कालच बापू बघायला गेलं तर मांजरा उन्हात बसल्या. चल आत, मी चालली आता. हो तिकडं हो चल सगळं दाखवलं करून ठेवले. कुत्री तिकडे लांब बसल्यात आडोशाला उन्हाला चारी. गाडी धुवायचं काम चाललंय. पाणी चालू आहे. 7:30लाच लाईट येते सकाळी लवकरच. ज्ञानू शाळेचं उर का आजी ग. बाप्पू काय याय नाही तर आता बाप्पूंचा व्हिडिओ स्पेशल काढते. कारण का बाप्पूच्या याच्यात आम्हाला सोडवायला. इथं दोघं चालले आता लवकर उरकायचे. तर माझं घरातलं निम्म आवरले. आता चपात्या लाटणार आहेत आणि गाईचं पण उरकले सगळं. मला धुवायचंय धुणं. एकदा बाहेरचा सगळा नजारा दाखवते. चूल पेटवलेला इकडे धूर निघतोय. पाण्याला ठेवलंय पाणी अन्नाला. मोटर चालू आहे का पण बापू खरं मोटर चालू करून गेलेत कुठं पण. गाईला अजून भाकरी ठेवायच्या. आता रात्री गाईला भाकरी ठेवलेल्या का? आता ठेवू का मग? तुम्हाला गोळीचं पोत असेल तर का सांगा ना. नको का? कसलं गहू गिरण चाला नाही. काय झाले काय माहिती तिथले काय बी कालच्या घरी चाला नाही. ती ही करावं लागेल. ते जिथनं आणली तिथं त्या माणसा म्हणजे बोलावं लागेल काय झाले बघायला. थांबा मग बोलावल्यावर नीती 2 दिवसांनी. हा अहो यायला झाली जवळ आली म्हणून म्हणते. काय बरं जाऊन दे. तीच ठेवती मग. ती राहिल्या तर ठेवायच्या. त्यांचं आवरत होती. त्यांचं आवरून दिलं. काय हाय तर थोड्याच लय नाही त्रास शिल्लक. आता आणते संध्याकाळ आणते ध्यान करून आणते का माहिती. सकाळ आवरावं लागते. ती काम असल्यावर बघावं लागते.
तिला ठेवावं लागतं आणि तिला ठेवलाय ऊस तोडून ना. ते काय ऊस खाई नाही वाढू झालं. तिला गेणीवर आता कवदा आणून टाकायचा एक. पण आता ठेवते थोड्या भाकरी आणून. भाकरी राहिल्या होत्या चारायच्या, त्यांना जायचं होतं म्हणून बसली आवरतच. भाजी सगळं झाले. आत्याचं देवपूजा झाली की आत्या चपात्या लागत्या आणि मी जाते धुणं धुवायला. आवरून सगळं चकाचक 10 साडे 10 पर्यंत आवरावं लागतं सगळं. जास्त पैसे ज्ञानू ती नळी पलीकडे टाक बा. तिकडची झाडं भिजले ती तिकडच्या झाडांवर टाक सकाळ सकाळ सगळं बा. होय ग ही बरं लय थोडं थोडं पाणी येतं. ही नळी हिथले टाकी पुढच्या झाडात नाही पुरत ना. नाही जायचं कॉक बंद. नळी वरच्या टाकीत लाव. पाणी नाही वरच्या टाकीत माझ्या लक्षातच नाही. तिकडून ओढत नाही, जिकडून आणली तिकडूनच नाही. तिला पडून देऊ नको. तिला पडले मागं निष्ठन टाकी तरी वरची भरल. भांडी घासायला ह्याला पाणी लागतंय. गेली सगळं चकाचक रान केलंय की हे झालं मस्तपैकी. कडवा हे उगवून आला असं तुम्हाला दाखवते मी. काल दाखवले बापू भिजवत होतं ज्ञानेश्वरीने सकाळ सकाळ. लाईट 7:30लाच येते सकाळची. ईदबाईची लाईट आहे ना. आज आहे मंगळवार. सध्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.